आत्मा नमस्ते सर्वांना. ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी सोबत आपला सगळ्यांचा प्रवास सुरू झालेलाच आहे. आता मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट कडे आपल्या अनेकांच्या मागणीनुसार गेल्या 8 ते 10 महिन्यापासून सर्वांची मागणी होती की एंजल्स बद्दल आम्हाला सांगा. एंजल्स कोर्स आपला जो आहे तो आपण डिक्लेअर करा मॅडम. अनेक अनेक सगळ्या सदस्यांची मागणी होती. मी तुम्हाला सगळ्यांना अगोदरच माफी मागते की तुम्हाला खूप वाट बघावी लागली. त्याकरता मनापासून माफी मागते. आणि एंजल्स काय आहे, यामध्ये कुठले कोर्स आहेत, ह्या सगळ्या गोष्टीबद्दल तुम्हाला अगदी छोट्या कमी शब्दांमध्ये माहिती सांगते. बघा, जशी आपण रेकी सोबत जोडलेलं आहे, रेकी ही प्राणशक्ती आपल्या ऑरा संबंधित कार्य करते. आपलं आभा मंडळ, ओके, ही आपली जी ऊर्जा आहे, या ऊर्जेचा आपण वापर करतो. ब्रह्मांडातील ऊर्जा घेतो आणि याचा आपण वापर करतो. याचप्रमाणे एंजल्स ही ऊर्जा जी आहे ही आध्यात्मिक ऊर्जा आहे आणि ही आपल्या आभा मंडळासह आपण नाही वापरत आहे, तर ही दैवीय ऊर्जा आहे आणि या दैवीय ऊर्जेसह आपल्याला एकरूप व्हायचं असते. आजही आपण रेकी हिलर्स एंजल्स या एनर्जी सोबत कनेक्ट आहोतच, नाही असं नाही, आहोतच. ओके, आपण अनेक प्रार्थना करतो. तुम्हाला माहिती आहे आपल्या प्रार्थना वगैरे कशा प्रकारच्या असतात. अगदी पहिल्या सेशन पासून मी तुम्हाला एंजल सोबत कनेक्ट केलेलंच असतं, परंतु आपल्याला त्यांची ओळख अजून प्रॉपर नाही आहे. आपण कुठल्या कार्यासाठी या एंजल्स एनर्जीचा कसा वापर करावा हे आपल्याला माहिती नाही आहे. त्यामुळे एक कोर्स असा असतो की त्याला म्हटलं जातं एंजल थेरपी. ओके, एंजल थेरपी ही अशी आहे की एंजलच्या मदतीने आपण स्वतःचं आणि इतरांचं आरोग्य असू देत किंवा आणखी जे काही प्रश्न असू दे, एखादी गोष्ट मी करावी किंवा नाही करावी, आपले काही प्रश्न असतील, त्या प्रश्नांचं उत्तर आपल्याला मिळवायचं असेल किंवा एंजलच्या मदतीने आपल्याला एखादं मोठं कार्य करायचं आहे किंवा आपण एखाद्या वेळेस बघा प्रवासात एकटे आहे, भीती वाटली आहे, तर आपण एंजल्सला आवाहन करू शकतो आणि तेव्हा आपण त्या ऊर्जेचा आपल्यासोबत कसा वापर करायचा, हे अनेक साऱ्या टेक्निक्स आहेत. तर त्यासाठी एंजल्स एनर्जी सोबत आपण कनेक्ट असणं गरजेचं असतं. आता तुम्ही म्हणसाल मॅडम तुम्ही तर म्हणता कनेक्ट आहातच, मग गरजेचं असतं पुन्हा का म्हणताय? तर जसं मी तुम्हाला म्हटलं की ब्रह्मांडी ऊर्जा तुमच्या माझ्या आतमध्ये आहे. आज रोजी आपण या ऊर्जेचा 30 ते 35% का उपयोग करतो आहे. यस, जेव्हा जेव्हा आपण आवाहन केलेलं नाही पण तरी इमर्जन्सी आहे, जसं अचानक मरता मरता वाचणे, अचानक ब्रेक लागणे, अचानक त्याच जागेवरून मी एका सेकंदात दुसरीकडे जाणे आणि तेथे तो अपघात घडणे. ओके, तर असे जे काही क्षण आपल्या आयुष्यामध्ये येत असतात तेव्हा अनेकदा आपले जे गार्डियन्स एंजल आहे ते आपल्यासाठी कार्य करत असतात. पण जेव्हा तत्काळ ती गरज असते तेव्हा. पण मग हे सगळे प्रसंग असतात, सेम आपण ऊर्जेचा जसा वापर करतो कमी प्रमाणामध्ये कधी कधी. ओके, पण जर का आपल्या आयुष्यामध्ये आपण या एंजल्स एनर्जी सोबत कनेक्ट झालो तर आपण या ऊर्जेसह मोठ्या प्रमाणात कनेक्ट होऊ, त्यांचा आपला परिचय होणार आणि त्या परिचयामधून ज्या प्रकारे ज्या डिपार्टमेंटचं काम आहे, जणू काय आपल्याला कोर्ट केस आहे एखादी, तर त्यासाठी जे हिलिंग एंजल्स आहेत त्यासाठी आपण योग्य प्रकारे प्रार्थना करून त्या एनर्जीचा वापर आपल्या कार्यासाठी करू शकतो. एंजल्स थेरपी ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या भारतामध्ये आणि आशियाई देशामध्ये सगळीकडेच वापरली जाते. आपण सगळ्यांनी एंजल्स म्हणजे परी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ऐकलेल्या आहेत. यस, ऐकलेल्या आहेत. आणि त्या एनर्जीज आपल्यासाठी कशा कार्य करतात हे आपण या कोर्समध्ये शिकणार आहे. या कोर्समध्ये आपण शिकणार आहे या एंजल्सचा आपण आपल्या आयुष्यामध्ये आणि आपल्या माध्यमातून इतरांच्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी करण्यासाठी कसा वापर करू शकतो. एंजल्स ही पॉझिटिव्ह एनर्जी आहे. चुकीच्या कार्यासाठी, चुकीच्या कामासाठी ही एनर्जी मदत करत नाही. नंतर आहे याच कोर्समध्ये आपण शिकवणार आहे की एंजल कार्ड रिडिंग. एंजल्स कार्ड असतात ते भविष्य सांगण्यासाठी नसतात. ओके, भविष्य किंवा बाबा डिटेल्स उत्तर हवाय यासाठी नाही, पण आता मी काय करावं, तत्काळ निर्णय काय घ्यावा. आपण आपल्याला आपल्या अनेक साऱ्या गोष्टी एखाद्या वेळेस कळल्या नाही तर आपण कार्डच्या माध्यमातून यस तू हे करू की नाही करू, मला काय इंटेन्शन आहे, मला काय काय मला ब्रह्मांड सांगू इच्छित आहे, त्यासाठी
आपण एंजल कार्डचा वापर करत असतो. तर हे पण एक त्यामधला एक स्पेशल कोर्स आहे. या सगळ्या कॉम्बिनेशन कोर्स आहे. यामध्येच कॉम्बिनेशन नंबर्स असतात. जसं आता एंजल्स आहेत, एंजल्सच्या सोबत आपण कनेक्ट झाल्यानंतर आपल्याला पीस, काही नंबर वगैरे दिसत असतात. मग त्या प्रत्येक कॉम्बिनेशन नंबरचा काय बरं अर्थ आहे हे आपण समजतो. त्याचप्रमाणे स्विच वर्ड आहे. यामध्ये कॉम्बिनेशन नंबर्स हा स्पेशल सेशन आहे. एंजल नंबर म्हणतो आपण त्याला. ओके. एंजल नंबर सुद्धा तो पण पूर्ण कोर्स यामध्ये येणार आहे. यामध्येच आपण कॉम्बिनेशन नंबर सुद्धा देणार आहे. विशिष्ट नंबरचा सोबत वापर केल्यामुळे किंवा आपल्याला ते क्लिक होत असल्यास त्याचा अर्थ काय, या दोन्ही गोष्टी यामधून येतात. त्याचबरोबर आपण इथे स्विच वर्ड शिकणार आहे. स्विच वर्ड आणि स्विच नंबर असतात. ओके. स्विच नंबर नाही म्हणत त्याला, तर त्याला सुद्धा एंजल नंबर असं म्हणत असतात. पण त्याचा उपयोग स्विच वर्ड सारखा केला जातो. ओके. एंजल नंबरचं कॉम्बिनेशन केलं जातं. त्या कॉम्बिनेशन नंबरचा वापर एकत्रित केल्यामुळे एक ऊर्जा निर्माण होते. तुम्हाला माहिती आहे नंबर्स कसे काम करतात तर. ती एक टेक्नॉलॉजी आहे. समजा आता एखाद्याला यश मिळवायचं आहे आणि तो कुठेतरी मागे पडत आहे, तर त्याच्यासाठी सक्सेस हा जो स्विच वर्ड आहे, तो मंत्रासारखा काम करतो. तो केव्हा, कसा, काय उच्चारण करायचा आणि ती टेक्निक त्यामध्ये शिकवल्या जातात. ओके. त्या टेक्निक, त्या विविध शब्द आहेत. जवळ-जवळ 400-500 काहीतरी असतील स्विच वर्ड. त्या वेगवेगळ्या गोष्टीसाठी आपण कोणतं स्विच वर्ड वापरावा, कोणता नंबर वापरावा. ओके. ते स्विच वर्ड बोलायचे असतात, लिहायचे असतात किंवा मग ते नंबर सुद्धा आपण आपल्या डाव्या बाजूवर काढायचे असतात. सेम त्यासोबतच एक या जगामध्ये चालत असलेला वेगळा सेशन आहे, ते म्हणजे झिबू सिम्बॉल. ज्याप्रमाणे आपले हे सिम्बॉल आहेत रेकीचे, हे रेकीचे सिम्बॉल आहेत. आपण एकमेकांना देऊ शकत नाही बिना अटुनमेंट. ओके. पण आपला एखादा आप्तसखी आहे, त्याला एखाद्या गोष्टीची गरज आहे, ऊर्जेची गरज आहे, तर एंजल्सकडून आलेले हे जे नंबर आहेत त्याला झिबू सिम्बॉल म्हटलं जाते. आणि हे सिम्बॉल आपण आपल्या एखाद्या व्यक्तीला त्याचं कार्य होण्यासाठी किंवा त्याच्या मदतीसाठी देऊ शकतो. स्वतःसाठी सुद्धा वापरू शकतो. ते आपल्या शरीरावर किंवा आपल्या कुठेतरी रेखांकन करून ठेवायचे असतात. झिबू सिम्बॉल आपण दुसरं म्हणजे हे झिबू सिम्बॉल आहे ना, सिक्रेट ठेवले पाहिजे बाबा, लपवून ठेवले पाहिजे असं यांच्या बाबतीमध्ये नसते. असे हे असतात झिबू सिम्बॉल. विविध कार्यासाठी विविध सिम्बॉल हे असतात. आणि दुसरं आहे एक डाउजिंग. डाउजिंग म्हणजे काय तर पेंडुलम. पेंडुलमच्या माध्यमातून पेंडुलमच्या मदतीने आपण हरवलेल्या वस्तू, काही जमिनीमधलं पाणी, काही कुठे नकारात्मक ऊर्जा आहेत का, काही चक्र इम्बॅलन्स आहेत का, चक्र बॅलन्स आहेत का, एखाद्या आजारी व्यक्तीचं कसं काय आहे, एखादी वस्तू हरवली तर ती कोण्या बाजूला आहे, एखादी व्यक्ती आहे जीवित किंवा नाही, कुठल्या दिशेने आहे, विवाह स्थळ कुठल्या दिशेचं येऊ शकतं, असे अनेक प्रश्न आपण याला विचारू शकतो. ओके. याला दिशादर्शक, लोंबक किंवा मग एखाद्या व्यक्तीची एनर्जी आपल्यासाठी कशी आहे, एखादी व्यक्ती खरी बोलते की खोटी, अनेक एनर्जी चेक करण्यासाठी म्हणूया आपण याला. ओके. आणि याचे चार्ट असतात. चार्टनुसार सुद्धा आणि आपण स्वतःच्या मनानुसार सुद्धा स्वतःला याला योग्य अफर्मेशन देऊन हा एक कोर्स आहे हा. ओके. हा आहे ना, हा आपल्यासोबत असा एकरूप करायचा असतो. हा आहे ना, आपल्यासोबत असा याची एनर्जी आपल्यासोबत एकरूप करायची असते. आपल्यासोबत याला ठेवायचं असते. याला आपलीच भाषा समजत असते. जो आपला आहे तो आपल्यासाठी कार्य करत असतो. ओके. त्याला असं दुसऱ्याजवळ वगैरे द्यायचं नसते. एकच पेंडुलम 4 जणांनी वापरावा असं नसते. माझा पेंडुलम मी वापरणार अशी ती एनर्जी कार्य करत असते. ओके. तर बघा असा हा पेंडुलमचा कोर्स. आता हे झाले एकूण 6 कोर्स यामध्ये आहेत या अभ्यासक्रमामध्ये आणि छोटे-छोटे कोर्स आहेत. पण मात्र एंजलचा कोर्स हा एंजलचा अटूनमेंट, गार्डियन्स एंजल अटूनमेंट वेगळं असतं. आर्च एंजल अटूनमेंट वेगळं असतं. ते मेडिटेशन्स वेगळे असतात. तर त्या सगळ्या प्रोसेसमधून आपल्याला जावं लागणार आहे. इथे सुद्धा शक्तिपात असतो. इथे सुद्धा सगळ्या गोष्टी होत असतात. त्या नियमानुसारच सगळ्या गोष्टी होतात. त्यानंतर आपण एंजल्स एनर्जी सोबत खूप जास्त चांगल्या प्रकारे जोडतो आणि ना खरे जे संकेत आहे ना म्हणूया, इंट्युइशन पॉवर म्हणूया आणि मी जे करत आहे ते बरोबर आहे का? याचे जे संकेत आणि अनेक साऱ्या गोष्टी आपल्यासोबत होत राहतात. एंजल्स आपल्याला मदत करत आहेत किंवा एंजल्स आपल्या आजूबाजूला आहे, ही जाणीव आपल्याला होत असते. त्यांच्यासोबत जास्त प्रमाणात एकरूप झाल्यानंतर. असे हे
कोर्स आहेत. हे कोर्स आहेत एकूण 6. बाहेरच्या जगामध्ये प्रत्येक कोर्सची फी 5,000 रुपये आहे. आपण जर विचार केला तर कमी जास्त 25,000 रुपये एनर्जी एक्सचेंज फीचा हा कोर्स आहे. आपल्या कोर्सला फी होती 10,000 रुपये. परंतु मी 10,000 रुपये फी ठेवली आणि कोणीच आक्षेप घेतला नाही. कोणीच असं नाही म्हटलं मॅडम जास्त होते. हो मॅडम ओके. त्यांनी ओके म्हटलं म्हणून मी मोठ्या प्रेमाने पुन्हा 1,000 रुपये कमी केले आणि 9,000 रुपये या कोर्सची एकूण फी ठेवलेली आहे. हे 5ही कोर्स आहेत. या कोर्सची पूर्ण रेकॉर्डिंग तुम्हाला मिळेल. सर्व मेडिटेशन्स तुम्हाला मिळतील आणि यानंतर तुम्ही प्रोफेशनली एंजल थेरपिस्ट म्हणून चांगल्या प्रकारे कार्य करू शकता. ब्रह्मांडी ऊर्जा रेकी सोबत तुम्हाला ही एनर्जी खूप जास्त प्रमाणात मदत करेल आणि आध्यात्मिक प्रगती घडवून आणण्यासाठी एंजल्स थेरपी खूप जास्त चांगल्या प्रकारे मदत करत असते. ओके. बाहेरच्या जगामध्ये आपण जेव्हा कार्य करत असतो किंवा आपण हिलिंग देत असताना काही गोष्टीसाठी संरक्षणाची गरज असते, तेव्हा एंजल्स ही एनर्जी आपल्याला मोठ्या प्रमाणात मदत करत असते. समजा आपण कोर्स नाही केला तरीही मदत करेल, करणार नाही असं नाही. परंतु जर कोर्स केला तर आपण बिनधोकपणे कुठल्याही व्यक्तीला कशीही एनर्जी देऊ शकतो. आपल्याला केव्हा बाधा होणारच नाही. ओके. पुढे जाऊन काही हायर टेक्निक असतात, कधी कुठं ब्लॅक मॅजिक वगैरे असते, तेव्हा जर का आपण कार्य करत असलो तर तेथे आपल्याला एंजल्स एनर्जी खूप जास्त चांगल्या प्रकारे मदत करत असते. हे सगळेचे सगळे कोर्स एंजल सोबत मर्ज आहेत म्हणून मी एका सोबत टाकलेले आहेत. कारण अर्धवट देणे आणि परत मॅडम हा कोर्स घ्या, मॅडम तो कोर्स घ्या, तो कोर्स घ्या, त्यापेक्षा सगळे एकत्र केले आहे आणि तुम्हाला अगदी माफक एनर्जी एक्सचेंज मध्ये दिले आहेत. तुम्ही बाहेर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तुम्ही सगळेजण फेसबुक पाहता, तुम्हाला सगळ्यांना प्रत्येक गोष्टीचा रेट माहिती आहे. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी 10,000 रुपयाला हो म्हटलं होतं. तुम्ही हो म्हटलं म्हणून नो केलं. ओके. येस. मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटमध्ये असंच आहे. कृतज्ञता आहे सगळ्या गोष्टींसाठी. या, जॉईन करा आणि या व्हिडिओच्या खाली मी लिंक देईल या ग्रुपची, एंजलच्या ग्रुपची, तर जॉईन करा. एंजलचा कोर्स सुद्धा अगदी मंगळवार 3 तारखेपासूनच सुरू होत आहे. 3, 4, 5, 6, 7, 8 बस एवढा दिवस हा कोर्स चालेल. शनिवार आणि रविवार जास्त टाइम घेऊन पूर्ण कोर्स पूर्ण करून घेतला जाईल आणि पहिले 4 दिवस मेडिटेशन आणि सगळ्या गोष्टी केल्या जातील. तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला छान येतं, तुमचं पूर्ण झालं असं मला समाधान झाल्याशिवाय मी तुम्हाला सोडत नसते. त्यामुळे तुम्हाला या कोर्सला यायचं असेल तर डोळे बंद करा, विश्वास ठेवा आणि या. त्यातही जबरदस्ती कोणालाच नाही. ओके. बाहेरच्या लोकांसाठी सध्या कोर्स आपण ओपन केलेला नाहीये, कारण मला पूर्ण विश्वास आहे की मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट परिवारातीलच सदस्यांमुळे बॅच फुल होणार आहे, ओव्हरफ्लो होणार आहे. त्यामुळे बाहेरच्या लोकांना आज संधी नाही या कोर्ससाठी आपल्या. ओके. तर थँक्यू सगळ्यांना. अगदी मनापासून धन्यवाद, मनापासून धन्यवाद. थँक्यू. या ऊर्जेला जुडा. आत्मा नमस्ते.